तुम्ही कुटुंबासोबत हॉटेलच्या खोलीत गाढ झोपलेले आहात आणि अचानक रात्री कोणीतरी मास्टर की वापरून तुमच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो। गोव्यातील कोलवा येथे घडलेल्या या धक्कादायक घटनेने पर्यटकांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। गोवा आजवर सेफ असल्याचं आपण मानत होतो, पण कोलवामधील गोल्डन क्राउन हॉटेलमध्ये आमच्यासोबत एक वाईट गोष्ट घडली आहे। आम्ही 10:30 वाजता झोपल्यानंतर 11 वाजता हा जो हॉटेलचा स्टाफ दिसतो आहे त्याने कोणत्याही परवानगीशिवाय डुप्लिकेट की वापरून आमच्या रूममध्ये येण्याचा प्रयत्न केला। रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेलच्या एका कर्मचाऱ्याने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता थेट मास्टर की वापरून त्यांच्या खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने दरवाजा उघडण्याचा आवाज आल्याने कुटुंबाला तात्काळ जाग आली आणि संबंधित कर्मचाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले। यानंतर पर्यटकांनी हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला असता सुरुवातीला एसी खराब असल्याची माहिती मिळाली असे कारण देण्यात आले। मात्र काही वेळातच तुम्ही एक्स्ट्रा बेड मागवला होता अशी वेगळीच भूमिका घेण्यात आली। मी ह्या मॅनेजरना बोलवलं तर मॅनेजरना ते उत्तर देत आहेत की त्यांचा एसी खराब झाल्याचं मला कळलं आणि आम्ही जेव्हा विचारलं की तुम्ही आमच्या रूममध्ये का आलात तर आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही डबल बेड मागितला आहे, आम्ही कोणतेही बेड मागितलं नव्हतं। पर्यटकांनी आपण कोणतीही अशी मागणी केली नसल्याचे स्पष्ट सांगितले असून वेळेवर जाग आली नसती तर गंभीर प्रकार घडू शकला असता अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे। तर आम्ही झोपेतून उठलो नसतो तर किती मोठा आमच्यासोबत गोष्ट घडली असते हे तुम्ही जाणून घ्या। गोवा हे सेफ आहे असं म्हटलं जात होतं, आता मी पोलिसांना बोलवलं आहे, पोलीस येत आहे। या प्रकरणी कोळवा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। गोव्यासारख्या पर्यटन स्थळी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।